महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण होणार याचा फैसला येणाऱ्या विधानसभेत होणार आहे। यासाठी अनेक नावं चर्चेत आहेत। त्यात एक नाव अजून ॲड झालेलं आहे, ते म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे। महाराष्ट्र नवनिर्माणासाठी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून आज राज ठाकरेंच्या वाढदिवसा दिवशी माऊली थोरवे यांनी हा होर्डिंग्स लावलेला आहे, बॅनर लावलेला आहे। राज ठाकरेंचा आज वाढदिवस आहे, मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातोय। मोठ्या संख्येने इकडे कार्यकर्ते आहेत, ते दाखल झालेले आहेत। मोठा मंडप टाकण्यात आलेला आहे आणि नेते मंडळी देखील राज ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी हळूहळू दाखल होऊ लागले। पण जनतेच्या मनातले मुख्यमंत्री राज ठाकरे होऊ शकतात का, हा प्रश्न आपण माऊली थोरवेंनाच विचारूया। हे होर्डिंग्स तुम्हाला नेमकं काय सांगायचं आहे? आज खरं मान्य राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्यावर मान्य साहेबांनी मुख्यमंत्री व्हावं अशा आम्ही शुभेच्छा देतोय। आणि खरोखर ज्यावेळेस आम्ही जनतेमध्ये फिरत असतो, काम करत असतो, त्यावेळेस लोकांकडून अशा प्रतिक्रिया आहेत की यावेळेस मान्य राजसाहेब ठाकरे यांना संधी दिली पाहिजे। कारण अनेक प्रकारचं राजकारण या लोकांनी बघितलेलं, राजकारणाचा चिखल बघितलेला आहे आणि येणाऱ्या आता लोकसभेच्या निवडणुकीतसुद्धा झालेल्या मतदानावरून हे लोकांना कुठं आवडलेलं नाही, हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। मुख्यमंत्री बनायला एक आमदारांची संख्याबळ लागतं, ते आमदारांचं संख्याबळ तुम्हाला मिळेल का? कारण का कालच राज ठाकरेंनी सांगितलं की स्वबळावर लढलं पाहिजे, आपण तशा प्रकारची तयारी तुम्ही सुरू केली आहे। 144चा आकडा लागतो, ही मॅजिक फिगर कशी गाठणार? नक्कीच मान्य राजसाहेब ठाकरे यांचा करिश्मा चालला तर 140 नाही 240 पण सीट निवडून येतील, तेवढी त्यांच्याकडे पॉवर आहे। आणि या महाराष्ट्राला 10-12 वर्षापूर्वी ब्ल्यूप्रिंट ज्या राजसाहेब ठाकरे यांनी दिलेली आहे, महाराष्ट्राचा विकास आणि महाराष्ट्र एक प्रगती पथावर जर न्यायचा असेल तर खरोखर राजसाहेब ठाकरे यांच्याशिवाय पर्याय नाही, हे जनतेला सुद्धा माहीत आहे। आता येणारा काळच ठरवेल की राज ठाकरेंची नेमकी पोझिशन काय असणार आहे। विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे किती जागा लढत आहेत, किती पराभूत होत आहेत आणि त्यानंतरचं राजकीय समीकरण काय होत आहे, त्यामुळे हे पाहावं लागेल की हे होर्डिंग आता कितपत सत्यात उतरू शकतं। कॅमेरा पर्सन प्रशांत मानेसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।